टॉपिक नंबर 6 इज नर्सरी मॅनेजमेंट म्हणजेच नर्सरीचं व्यवस्थापन. फर्स्ट definition: a nursery is a place where plants are propagated and grown to a desired age for transplanting in main field or for sale. म्हणजे नर्सरी ही अशी एक अभिवृद्धीची किंवा ठराविक वयापर्यंत झाडाचं वय वाढेपर्यंत ठेवण्याची जागा आहे की जोपर्यंत झाडं ही विक्रीसाठी किंवा आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी योग्य होत नाहीत अशा जागेला आपण नर्सरी असं म्हणतो. A nursery is the place where young plants are raised and taken care of until they reach to right size for transplanting. किंवा दुसरी डेफिनेशन, नर्सरी ही अशी एक जागा आहे की जिथे आपण यंग प्लांट्स म्हणजे तरुण झाडं किंवा छोटी झाडं आपण लागवड करतो जोपर्यंत ती ट्रान्सप्लांटिंगला म्हणजेच स्थलांतराला अशी योग्य होत नाहीत अशा जागेला सुद्धा आपण नर्सरी असं म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ए नर्सरी, नर्सरीची उद्दिष्ट खालील प्रमाणे दिलेली आहेत. टू रेज हेल्दी अँड डिसीज फ्री सीडलिंग म्हणजेच रोगविरहित व त्याचबरोबर चांगल्या वाढीची अशी रोपं तयार करायची. टू डिस्ट्रीब्यूट प्लांट मटेरियल इन लार्ज स्केल, त्याचबरोबर टू डिस्ट्रीब्यूट प्लांट मटेरियल फॉर लार्ज स्केल, त्याचबरोबर प्लांटिंग मटेरियल एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार करायचं की जेणेकरून असं मटेरियल आपल्याला सेल आउट करता येऊ शकेल किंवा विक्री योग्य करता येऊ शकेल. टू इंट्रोड्यूस एक्झॉटिक स्पेसिस म्हणजे अशा वनस्पती की ज्या बाहेरील देशामधील आहेत, एक्झॉटिक आहेत किंवा अतिशय रेअर आहेत अशा जातींचं किंवा अशा वनस्पतीचं संगोपन करायचं. प्लांटिंग ऑफ नर्सरी ग्रोन सीडलिंग इज द assured मेथड ऑफ डेव्हलपिंग पुअर अँड बॅरन साईट. म्हणजे जर एखादी जागा अतिशय खराब असेल, अतिशय पडीक असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला नर्सरी ही सहजरित्या तयार करता येऊ शकते आणि त्यापासून रोपही बनवता येऊ शकतात. रिप्लेसमेंट ऑफ डेड ट्रीज, आणि त्याचबरोबर अशी रोपं तयार करून जिथे पुनर्लागवड करायची की ज्या ठिकाणची रोपं मेलेली आहेत अशा ठिकाणी सुद्धा रोपांची निर्मिती करून आपल्याला पुनर्लागवड करता येते. इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी, नर्सरीचं महत्व खाली दिलेलं आहे. प्युरिटी म्हणजे शुद्धता. प्युरिटी ऑफ द प्लांट इन रिस्पेक्ट ऑफ स्पेसीज अँड व्हरायटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेंटेनिंग प्युरिटी नर्सरी इज इसेन्शियल. म्हणजेच एखादी स्पीसीज असेल किंवा एखादी जात असेल किंवा एखादं वाहन असेल तर त्यामध्ये असलेली जी शुद्धता आहे किंवा प्रोटोटाइप जोपणा आहे म्हणजेच अशा जातींचे किंवा अशा स्पीसीजचे किंवा वाहनाचे त्याच्या मातृवृक्षाप्रमाणे गुणधर्म जसेच्या तसे टिकवून ठेवून अशी झाडं नर्सरीमध्ये आपल्याला तयार करता येऊ शकतात. श्युअरिटी, assurance about genetic purity of the plants is very essential. Such quality is seedlings is maintained in nursery. म्हणजेच त्यांची जेनेटिक प्युरिटी मातृवृक्षाप्रमाणे किंवा मातृवृक्षामध्ये आढळणारे सर्व गुण अशा झाडांमध्ये आपल्याला संगोपन करता येतं आणि अशी झाडं वाढवून एक समान एका गुणवत्तेची, एका प्रकाराची, एका वाणाची झाडं आपल्याला नर्सरीमध्ये व्यवस्थित मेंटेन करता येतात. क्वालिटी म्हणजेच गुणवत्ता. नर्सरी ग्रोअर्स हॅज फुल कंट्रोल ओव्हर द क्वालिटी ऑफ द प्लांट मटेरियल. म्हणजे जे काही आपण रोपं तयार करणार आहोत नर्सरीमध्ये ती सर्वच्या सर्व रोपं ही उत्तम गुणवत्तेची असू शकतील ही आपण
नर्सरीमध्ये खात्री देऊ शकतो. इकॉनॉमी म्हणजे आर्थिक व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था. नर्सरीज प्रोव्हाइडेड प्युअर प्लांटिंग मटेरियल ॲट चीपर रेट. म्हणजे नर्सरीमध्ये आपण जी झाडं तयार करतो ही अतिशय स्वस्त किंवा कमी किमतीमध्ये तयार करू शकतो. इझी अवेलेबिलिटी, सहजरित्या उपलब्धता. प्लांटिंग मटेरियल इज इझिली अवेलेबल इन नर्सरी. असं मटेरियल किंवा अशी झाडं आपल्याला नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जास्त क्वांटिटीमध्ये किंवा जास्त संख्येमध्ये सहजरित्या उपलब्ध होऊ शकतात. टाइमली अवेलेबिलिटी, वेळेवरती उपलब्धता. नंबर्स अँड टाइप्स ऑफ प्लांट्स नीडेड ॲट पर्टिक्युलर टाइम अँड प्लेस नर्सरी इज इसेन्शियल. जर आपल्याला एखाद्या जागी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोपं वेळेवरती जर हवी असतील तर आपल्याला नर्सरीची जास्त आवश्यकता भासते. फ्रीडम फ्रॉम डिसीज अँड इन्सेक्ट. प्लांट्स आर raised under strict supervision, proper and timely treatment to control the pests and diseases in nursery. Freedom from disease and pests म्हणजे कीड आणि रोगमुक्त अशी झाडं तयार करणं. आपल्याला नर्सरीमध्ये काटेकोरपणे लक्ष देऊन योग्य वेळेस त्यांच्यावरती फवारणी करून आपल्याला कीड आणि रोग यांपासून आपली रोपं ही वाचवता येऊ शकतात आणि अशा प्रकारची शुद्ध रोपं आपण कीड आणि रोग विरहित अशी तयार करू शकतो. अदर बेनिफिट्स, इतर फायदे. नर्सरी प्रोव्हाइड opportunities for employment, proper utilization of land and farm resources are also possible. दुसरे काही फायदे आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला इतर लोकांना एम्प्लॉयमेंट देता येते, म्हणजेच नोकरी देता येते. मध्ये स्किल लेबर असतील, अनस्किल लेबर असतील. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ लँड, आपल्याकडे जी जमीन आहे तिचा जास्तीत जास्त वापर आपण करून घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपल्या फार्मवरती किंवा आपल्या शेतावरती जे विविध घटक आहेत त्यांचा सुद्धा वापर आपण करू शकतो. ए, टाइप्स ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ पिरियड. म्हणजेच वेळेनुसार नर्सरीचे विविध प्रकार आपल्याला खाली बघायला मिळतात. टेम्पररी नर्सरी म्हणजे तात्पुरती नर्सरी. इन दिस टाइप ऑफ नर्सरी प्लांट्स आर रेज्ड for a specific requirement for a shorter period of time. Example, vegetable seedling, flower plant seedlings or forest plant. याच्यामध्ये in this type of nursery, plants are raised for specific requirement for a shorter period of time. म्हणजेच अशा नर्सरीमध्ये आपल्याला ठराविक वेळेसाठी ठराविक असे झाड किंवा रोप आपण तयार करू शकतो. मग ती वेगवेगळ्या भाजीपाल्यांची रोपं असतील, फुलझाडांची रोपं असतील किंवा जंगलांमधील वनस्पती असतील किंवा जंगलांमधील रोपं असतील, ही आपण ठराविक वेळेसाठी तयार करू शकतो. फीचर्स ऑफ टेम्पररी नर्सरी. त्याचे फीचर्स टेम्पररी नर्सरीचे कोणकोणते आहेत ते आपण खाली बघूया. इट इज कन्स्ट्रक्टेड फॉर अ शॉर्ट पिरियड अँड इन स्मॉल साईज. ही जी आपण ठराविक वेळेसाठी नर्सरी तयार करतो तर ती छोट्या आकारामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपण तयार करू शकतो. इंटेन्सिव्ह मॅन्युरिंग अँड फर्टिलायझेशन आर नॉट नेसेसरी. खूप मोठ्या प्रमाणात असं सेंद्रिय खतं किंवा रासायनिक खतं यांची आपल्याला गरज भासत नाही. द डिस्टन्स बिटवीन द नर्सरी अँड द ऍक्च्युअल प्लांटिंग साईट इज लेस. ज्या ठिकाणी आपल्याला मुख्य झाडांची लागवड करायची आहे मोठ्या प्रमाणामध्ये, एखाद्या जमिनीमध्ये आपल्याला लागवड करायची, तर त्याच ठिकाणी आपण ती नर्सरी टेम्पररी करू शकतो आणि आपण रोप सहजरित्या लवकर आणि कमी वेळामध्ये उपलब्ध करू शकतो. नो मेजर ट्रान्सपोर्टेशन इज रिक्वायर्ड. म्हणजेच
ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची आहे तिथे ही नर्सरी तयार केल्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टेशन किंवा वाहतूक किंवा त्याचा होणारा खर्च हा आपल्याला टाळता येतो आणि त्यामुळे झाडांची मॉर्टॅलिटी ही आपल्याला कमी करता येते. स्पेसिफिक सुपरविजन इज नॉट रिक्वायर्ड. आपण त्याच फार्म मध्ये काम करत असल्यामुळे सहजरित्या अशा ठिकाणी जर आपण नर्सरी तयार केली तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचं वेगळं लक्ष द्यावं लागत नाही आणि त्यावरती व्यवस्थित देखरेख ठेवून आपल्याला चांगल्या प्रकारची रोप ही तयार करता येऊ शकतात. ऍडव्हान्टेजेस म्हणजेच फायदे: mortality of seedlings due to shock of uprooting and transportation is less. बरेच वेळेला असे नर्सरीमधील रोप आपल्याला नवीन पुनर्लागवड करण्यासाठी उपटावी लागतात. मग ती उपटल्यावरती त्यांना शॉक बसण्याची शक्यता असते आणि याच्यामध्ये जर आपण ट्रान्सपोर्टेशन केलं किंवा वाहतूक केली तर अशी रोप ही पटकन कोमेजू शकतात किंवा मरू शकतात किंवा लागवडीनंतर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मर होऊ शकते. तर ही मर आपल्याला टाळता येऊ शकते आणि ताजीतवानी रोप लगेचच आपल्याला जमिनीमध्ये लागवड करता येतात. इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज लेस ॲज कम्पेअर टू परमनंट नर्सरी. याच्यामध्ये सुरुवातीची जी मोठी आर्थिकदृष्ट्या इन्व्हेस्टमेंट आहे किंवा पैशाची गुंतवणूक आहे ही खूपच कमी करावी लागते परमनंट नर्सरी पेक्षा. लिमिटेशन और डिसएडव्हान्टेजेस ऑफ टेम्पररी नर्सरी: तोटे किंवा काही मर्यादा ह्या आपल्याला टेम्पररी नर्सरीच्या बघायला मिळू शकतात. बेसिक फॅसिलिटीज लाईक इरिगेशन मे नॉट ॲडिक्वेट. याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या पाणी पुरवठा करता येऊ शकत नाही, टेम्पररी पाणी पुरवठा करावा लागतो. त्यामुळे ज्या पद्धतीने इफेक्टिव्हली पाणी आपल्याला द्यायला पाहिजे त्या इफेक्टिव्हली असं पाणी दिलं जात नाही. उदाहरणार्थ ड्रीपने पाणी द्यायचंय, मिस्टर्सने द्यायचंय, स्प्रिंकलर्सने द्यायचंय, तर असं पाणी आपल्याला देता येणं कठीण होतं. स्पेशल अरेंजमेंट नीड टू बी मेड इन ऑर्डर टू कीप द प्लांट्स अँड सीडलिंग्स इन हेल्दी कंडिशन. बरेच वेळेला अशा रोपांना शेडची गरज असते. बरेच वेळेला अशा रोपांना तुम्हाला वीड कंट्रोल म्हणजे तणांचा नाश करण्याची गरज असते. तर असं लक्ष आपल्याला स्पेसिफिकली न दिलं गेल्यामुळे त्यामधील रोप हेल्दी तयार होतीलच असं सांगता येणं कठीण होतं. परमनंट नर्सरी, सेकंड टॉपिक. This type of nursery is established in permanent field for longer time. ज्यांना नर्सरीचा व्यवसाय करायचा आहे मोठ्या प्रमाणामध्ये अशी लोक किंवा असे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये परमनंट नर्सरी याकडे वळतात आणि यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जागेची गरज असते. अशी नर्सरी आपल्याला खूप वर्षापर्यंत टिकवून ठेवायची असते. त्यामुळे यामध्ये येणारा खर्च हा देखील मोठा असू शकतो. इन सच टाइप ऑफ नर्सरी प्रोडक्शन ऑफ प्लांट्स इज डन इयर आफ्टर इयर, पर्टिक्युलरली टू सप्लाय प्युअर प्लांटिंग मटेरियल. जर आपल्याला शुद्ध स्वरूपाचं प्लांटिंग मटेरियल किंवा रोप किंवा ग्राफ्ट आपल्याला जर विकायचे असतील तर आपल्याला परमनंट नर्सरीची गरज असते आणि यासाठी अशा नर्सरीमध्ये वर्षानुवर्ष आपल्याला अशी रोप तयार करता येऊ शकतात. उदाहरणार्थ फ्रूट नर्सरी म्हणजेच फळबागांची नर्सरी. फीचर्स ऑफ परमनंट नर्सरी: इट रिक्वायर्स ए लार्ज एरिया अँड मस्ट बी वेल कनेक्टेड बाय रोड. आपल्याला मोठ्या प्रमाणात एखाद्या जागेची गरज लागते आणि अशी जागा ही रोडला लगत किंवा त्याकडे येणारा रोड हा आपल्याला परमनंट रोड ची आवश्यकता असते. सच टाइप ऑफ नर्सरी रिक्वायर्स इंटेन्सिव्ह मॅनेजमेंट अँड सुपरविजन. त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक काटेकोरपणे असं व्यवस्थापन करावं लागतं आणि त्याचबरोबर वेळोवेळी आपल्याला इथे लक्षही द्यावं लागतं. इट रिक्वायर्स हाय इनिशियल कॉस्ट फॉर एस्टॅब्लिशमेंट. ही नर्सरी उभारताना आपल्याला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम आपल्याला व्हावं लागतं, तरच अशा प्रकारच्या नर्सरी शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला उभारता येऊ शकतात. परमनंट नर्सरी contain office, store, mother block, nursery beds,
प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स, इरिगेशन सोर्सेस, इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्टेशन अँड पॅकेजिंग यार्ड यासारख्या असंख्य गरजा किंवा असंख्य गोष्टी परमनंट नर्सरीमध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. अशा नर्सरीमध्ये आपल्याला ऑफिस उभारावं लागतं, साठवणुकीसाठी जागा उभारावी लागते, मातृवृक्षांची झाडांची लागवड करावी लागते, नर्सरीमध्ये विविध प्रकारचे गादी वाफे करावे लागतात, आपल्याला चारी बाजूने फेन्सिंग म्हणजे कुंपण करावं लागतं की जेणेकरून आपली नर्सरी ही प्राण्यांपासून सुरक्षित राहील. परमनंट किंवा खात्रीलायक असा वॉटर सोर्स उभारावा लागतो, विजेची गरज लागते, ट्रान्सपोर्टेशन योग्य पद्धतीने करावं लागतं, त्यासाठी रस्त्यांची आखणी करावी लागते आणि पॅकिंग यार्ड म्हणजे अशा वनस्पतींचं पॅकिंग करण्यासाठी किंवा त्यांची बांधणी करण्यासाठी आपल्याला एखादी जागा ही उभारावी लागते. अशा सर्व खर्चांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची आवश्यकता परमनंट नर्सरीमध्ये भासते. ऍडव्हान्टेजेस ऑफ परमनंट नर्सरी: greater range of planting stocks such as seedlings, grafted plants, budded plants, layers, rooted cuttings are available. या नर्सरीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अशा विविध झाडांची, विविध रोपांची मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक करता येऊ शकतो किंवा आपल्याला साठवणूक करता येऊ शकते. इट बिकम perpetual source for the supply of planting material for many years. अशा नर्सरीमुळे आपल्याला बरेच वर्षासाठी विविध प्रकारची झाडं ही उपलब्ध करून देता येऊ शकतात. As these are concentrated at one place, its supervision and management is better due to availability of permanent staff. अशा नर्सरीमध्ये खात्रीलायक आणि परमनंट किंवा कायमस्वरूपी अशी माणसं आपल्याला निर्माण करावी लागतात किंवा ठेवावी लागतात. याच्यामध्ये स्किल लेबर आणि अनस्किल लेबर अशा दोन्ही प्रकारचे लेबर्स आपल्याला सांभाळावे लागतात किंवा ठेवावे लागतात आणि त्यामुळे सुपरविजन करणं म्हणजे देखरेख करणं आणि व्यवस्थापन करणं हे खूपच आपल्याला सोपं जाऊ शकतं. द इनिशियल प्रोडक्शन कॉस्ट इज रिझनेबल बट प्रॉफिट गोज अप इन द लॉंग रन. याच्यामध्ये सुरुवातीचा खर्च हा जरी ठराविक असला किंवा पेलवण्या इतपत असला तरी सुद्धा मात्र वर्षानुवर्ष आपल्याला यापासून उत्पादन मिळत असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ह्याच्यापासून फायदा हा मिळवता येऊ शकतो. लिमिटेशन्स और डिसएडव्हान्टेजेस ऑफ परमनंट नर्सरी: त्याचे काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे मर्यादा आहेत आणि काही तोटे सुद्धा आपल्याला परमनंट नर्सरीचे बघायला मिळतात. द इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट इज हाय. सुरुवातीचा खर्च हा खूपच जास्त असतो. द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज मोर. वाहतुकीचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात इतर शेतकऱ्यांना करावा लागतो. सच नर्सरी नीड्स इंटेन्सिव्ह लेबर. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ हे द्यावं लागतं. द मस्ट बी backed by large market for sale of plant. याच्या पाठीमागे मुख्य म्हणजे आपल्याला विक्री व्यवस्था ही सांभाळावी लागते किंवा निर्माण करावी लागते. इट रिक्वायर्स स्किल ह्युमन रिसोर्सेस थ्रूआउट द इयर. या नर्सरीमध्ये आपल्याला स्किल लेबर म्हणजे ग्राफ्टिंग करणारे, बडिंग करणारे, लेअरिंग करणारे, ट्रान्सप्लांटिंग करणारे, सोईंग करणारे अशा प्रकारचे जे स्किल लेबर असतात हे आपल्याला सांभाळावे लागतात किंवा ठेवावे लागतात. बी टाइप ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ द काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज. कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला झाडांची लागवड करायचे अशा लागवडीवरती आपल्याला विविध प्रकारच्या नर्सरीचे प्रकार हे पाहायला मिळतात. पहिला प्रकार फर्स्ट पॉइंट किंवा फर्स्ट फ्रूट प्लांट नर्सरी. इन दिस नर्सरी सीडलिंग्स अँड ग्राफ्ट्स of fruit crops are developed. Example mango, guava, pomegranate and sapota. फ्रूट प्लांट नर्सरी म्हणजे फळबागांची नर्सरी. अशा नर्सरीमध्ये आपल्याला विविध रोप आणि त्याचबरोबर ग्राफ हे तयार करता येऊ शकतात किंवा तयार करता येतात. मग त्यामध्ये आंबा असेल, पेरू असेल, डाळिंब असेल, चिकू असेल
नारळ असेल, सुपारी असेल, अशा विविध प्रकारच्या रोपांची रोपं आपल्याला तयार करता येऊ शकतात. त्याला फळबाग नर्सरी असं म्हणतात. Second, vegetable nursery. In this nursery, seedlings of cauliflower, cabbage, brinjal, chili, onion, tomato, etc. are prepared. म्हणजेच भाजीपाला नर्सरी. अशा नर्सरीमध्ये आपल्याला फक्त भाजीपाल्याचीच रोपं तयार करता येतात, म्हणून त्याला भाजीपाला नर्सरी असं म्हणतात. मग ह्याच्यामध्ये कोबी असेल, फ्लॉवर असेल, वांगी असेल, मिरची असेल, कांदा असेल, टोमॅटो असेल, अशा विविध भाजीपाल्यांची रोपं आपल्याला या नर्सरीमध्ये तयार करता येऊ शकतात. फ्लॉवरिंग प्लांट नर्सरी. द सीडलिंग्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स लाईक मेरीगोल्ड, सॅल्विया, रोज, ॲस्टर etc. आर डेव्हलप्ड इन दिस नर्सरी. फ्लॉवरिंग प्लांट नर्सरी म्हणजे फुलं झाडांची नर्सरी. अशा नर्सरीमध्ये आपल्याला फक्त फुलं झाडं ही विविध प्रकारची रोपं निर्माण करू शकतो. याच्यामध्ये झेंडू असेल, सॅल्विया असेल, गुलाब असेल, ॲस्टर असेल, यांसारख्या रोपांची जी नर्सरी आपण तयार करतो किंवा रोपं तयार करतो, याला फुलं झाडांची नर्सरी असं म्हणतात. फॉरेस्ट नर्सरी म्हणजेच जंगली वनस्पती नर्सरी. द सीडलिंग्स ऑफ प्लांट्स युजफुल फॉर फॉरेस्टेशन लाईक ओक, टीक, कॅजुरिना etc. आर प्रिपेअर्ड अँड सोल्ड. जंगल रोपांची नर्सरी. अशा नर्सरीमध्ये फक्त आपण जंगली रोपं किंवा जंगली झाडं तयार करतो. मग याच्यामध्ये ओक असेल, टीक म्हणजे सागवान असेल, कॅजुरिना असेल, अशा विविध रोपं असतील, त्या रोपांची आपण निर्मिती करतो जंगलांची निर्मिती करण्यासाठी किंवा जंगलांची लागवड करण्यासाठी आणि त्याचबरोबर विक्री व्यवस्थापन करण्यासाठी. मिसलेनियस नर्सरी म्हणजे संमिश्र अशी नर्सरी. Such type of nursery plants with great economic value, rare and medicinal herbal plants are propagated. Geranium, sandalwood are also propagated. Miscellaneous म्हणजे मिश्र स्वरूपाची अशी नर्सरी. मग अशा नर्सरीमध्ये आपण खूप जास्त महाग असलेली, खूप जास्त अशा रोपांना मागणी आहे, ज्या रोपांपासून किंवा ज्या झाडांपासून आर्थिकदृष्ट्या खूप जास्त लाभ होतो, जी रोपं अतिशय रेअर आहेत, जी रोपं आयुर्वेदिक वनस्पती, अशा वनस्पतींची लागवड आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. ह्याच्यामध्ये जिरेनियम, सॅन्डलवूड म्हणजे चंदन अशा रोपांची नर्सरी तयार करतो. 6 मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट नर्सरीज. Ayurvedic medicinal plants are raised शतावरी and aloe vera. मेडिसिनल म्हणजे औषधी वनस्पती आणि aromatic प्लांट्स म्हणजे सुगंधी वनस्पती, अशा ची नर्सरी आपण तयार करू शकतो. मग यामध्ये विविध प्रकारची आयुर्वेदिक झाडं, सुगंधी द्रव्यांची झाडं आपण लावू शकतो. मग त्यामध्ये शतावरी किंवा ॲलोवेरा यांसारखी झाडं आपण यामध्ये नर्सरी तयार करू शकतो. Next, planning and layout of nursery will be seen in a next lecture. Thank you.